निल्या दुकान बंद कर, बारक्याला घरी सोड, मी येतो. मला जरा महत्वाचं काम आहे. उरकून या रे लगेच. हा तेवढा टायर घेऊन ये बरं लवकर, गाडीला बसवायचं आपल्या साईडला ठेवलेला आहे. गौरे जरा आपल्या जानूकडे बघ बर. काय आलं, ब्रेक नाही काय? नाही काय? ब्रेक कमी लागतोय आणि ऍक्सिलेटरचा बी प्रॉब्लेम आहे. आपोआपच रेस होती. बरं बरं बघतो. बरं गौरे, एक बरं गेलंस बरं का, नोकरीसाठी पुण्याला न जाता इथं गावातच आपलं गॅरेज टाकलंस. तुला काय वाटतं पुण्याला गेलो नाही का तेव्हा? पुणे मुंबई समजा फिरून झाले माझं, पण काय नोकऱ्याच भेटाना. भेटलं ते काय परमनंट भेटाना. मग काय आलो गावाकडे, टाकलं गॅरेज. जे काय होईल ते गावातच होईल. ज्यांना नोकऱ्या लागल्या ते आहे पुणे मुंबईला, ज्यांना नोकऱ्या नाही लागल्या ते बसले डिग्र्या घेऊन घरात. आज त्यांनी काय माझ्यासारखं छोटा मोठा धंदा टाकले. अजून काय राहते का चेक कर. घे तुझी झाली एकदा जान नीट. बरं किती द्यायचे याची? राहू दे नको देऊ. घ्या ना काहीतरी 20-30. नको राहू दे. बरं चालते, चल येऊ का? बरं ये. बरं म्हण्या ती रामदास चौरांची बिअर शॉपी चालू आहे, घ्यायची का बघ. बघू. तुला काय वाटलं तू सोडून जाशील म्हणून रडल बाई मी? अरे लय आनंद आहे मी, फक्त तू सुखात राहा. जानू, ए जानू, आलेच. लगन 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 लग गई रे तू समर लगन लगी. ए ढेकळांनो, काय तुमचं बसायचं? मामा, अय मामा, मामा. सुभाष काय झालं वरडायला? मामा कुठे? मामा वय आहेत की वरती फोनवर बोलते. बर आपण काय काम आहे? काय नाही, अहो सांगा तर काय काम आहे? काय नाही. काय पोरगे? मामा, अय मामा, तुला माहिती आहे ना मायला? मग आता काय मी येऊन करायचं का ते रे? शायला आताच करत नाही ट्रान्सपोर्टचा धंदा. 8 गाड्या रोज फिरतात, मुंबई पुणे गुजरात, माहिती आहे ना सगळ्यांना. काय अरे तो पैसे देत नसेल ना तर मागं फिरा, बघून घेऊ आपण. त्या मायला आपल्यालाच अशी लोक भेटतात सगळे. हा फोन ठेव. हे काय रे सुबे, काय चाललंय तुझं? काय मामा, जानू तुम्ही पोरगा बघता कळलं मला. आईने मला सांगितलं, आणि तुला तर माहिती आहे जानू मला आवडती. अरे अजून कुठं बघितलंय सुब्या? त्या दिवशी आम्ही सगळं बसलो होतो ना, त्यावेळेस विषय निघाला होता. आणि चांगला पोरगा असेल तर बघू म्हटलं. कशाला पोरगा बघायचा, मी आहे ना. आणि जानू बरोबर मीच लग्न करणार. अहो सुभाष एवढ्यात नाही लग्न करायचं तिचं. असंच सगळे बसलो होतो म्हणून बोलता विषय निघाला. काय नाही, जानू बरोबर मीच लग्न करत असतो. हे सुब्या कशाला सकाळी सकाळी कलकली लावली आहे? तुला माहिती आहे ना जानू माझी एकुलती एक मुलगी आहे ती, आणि तिचं जेव्हा लग्न करायचं असेल ना तेव्हा चांगला मुलगा बघणार मी तिच्यासाठी. चांगला म्हणजे मी काय वाईट आहे काय? मी वाईट म्हणजे माझी आई बिवट जाऊनच सांगतो आईला नाव. अहो सुभाष त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. थांब सांगतोच मी आता माझ्या आईला. मामा आपल्याला खराब होते ते. हे सुब्या मी कवा तसं सांगितलंय रे? आणि उगी काय पण बोलायला लागलाय तू. तसं नाही म्हटलं म्हणजे म्हणणं तसं झालं ना. हे सुब्या अरे का डोक्याची कलई करायला लागला? काय बोलतोय त्यालाच कळ ना काय बोलतोय तू. शेंडा कुठं आणि बुडका कुठं काही कळ ना तुझं. मामा जाऊनच सांगतो तो आईला. अहो सुभाष थांबा की आले तर डोसा केलाय खाऊन जा. नाही आणि मामा जानू फक्त माझीच आहे.
डार्लिंग आला का? आला का म्हणजे बसला असं गावात कुत्र्या मारीत, दुसरं काय काम आहे त्याला? काय रे डार्लिंग डार्लिंग लावलंय? काय भाऊ बिऊ दादा बिदा म्हणता येतं का नाही तुला? काय मोबाईलमुळे तुमच्या डोक्याची बार खोकी झाल्यात राव, कळा ना काय? हो नाना, त्या मोबाईल म्हणून दुनिया जवळ यायला लागली. हा. आता 4G 5Gचा जमाना आहे. ते तुम्हाला नाही कळायचं. पण मला नको शिकू काही पण. बर हं. तेवढं ते शाळांना पाणी दे. हा, नको सांगू, मी करतो. आलो जरा बाथरूमला हा, जाऊन. करतो पण म्हणे या इकडे रे. बोला की नाना. काय काम धंदा करतो का नाही काय तू? अहो कामच बघतोय, चालू आहे. काय चालू आहे? पण तुला शाळेत कॉलेजमध्ये घातलं मग ते सगळं गेलं का पाण्यात आमचं? अहो नाना, सगळे घरात डिग्री घेऊन बसलेत, भल्या भल्यांना नोकऱ्या नाहीत. माझ्याकडून काय लगेच अपेक्षा करता? अरे आपल्याला 2 एकर जमीन आहे चांगली बागायत, तिथं माझ्या बरोबर जर तिथं कष्ट केलं तर तुला काही कमी बापाचं समजतील का? अहो नाना, शेती आपलीच आहे. मला जरा बाहेर हातपाय तर मारू द्या. काय नाही झालं तर शेतीच आहे की. अरे पण तुला कोणीतरी पोर द्यावा या हिसाबासाठी तरी तू लग्न कर, आपलं काय ते काम धंदा कर. का बरं कोण पोर नाही द्यायचं म्हणाला? कुणी बी हसत हसत लगीन करीन त्याच्यासाठी. मी तर एका पायावर आहे. अगं सुमे कशाला हाताने वाटोळ करून घेते? हा नाही पुढं काम धंद्याला म्हणजे तुम्हाला दोघांना मी पुसू का? हा म्हणजे तिचं वाटोळ होईन आणि माझं चांगलं होईन होय. स्वतःच्या हाताने कोण पायावर दोंडा मारून घेणार आहे? ए सुमे, तू कशाला आली ती? तुझं तू काम कर. ह्याकडं याच्या येड्याच्या नादी लागते का? ही परिभावाची निवड काम धंदा करायचं नाही, काय नाही बोंबलं गिंडायचं, बापाच्या जवळ उड्या मारायचं, दुसरं काय आहे? मला धोंडा म्हणतो काय? आ अगं तसं नाही ग. मग कसं? तुझ्या आणि माझ्या लग्नाचा विचार स्वप्नात बी नाही केला. मान्या, अरे थांब ना. आता काय गाडीवर पावसात मला फिरायला नेतो का? ए, काय तुझं काय ग सारखं लग्नाचं फिरायचं असतंय? का बरं? आपलं लग्न झालं का आपला संसार नाही व्हायचा का? मी काय बाया संग लग्न करते का आणि तू काय बाप्या संग लग्न करतो का? तुझ्यात काय कमी आहे का माझ्यात काय कमी आहे आपला संसार नाही व्हायला? सुमे, काय तुला काय कामाचं बोलायचं असेल तर बोल. आता जा घरी पळ. कामाचं बोलू काय? दोघ जण जवळ आल्यावर गुदगुल्या तुला बी होत्यात आणि गुदगुल्या मला बी होत्यात. मला नाही होत गुदगुले, तुलाच होत असं? असते. नाही होत. आता ए, सुमे, आता नाही. बाई अजिबात ना. सुमे, काय? अगं काय करायला लागलीस ग? काय धिंगाणा लावलाय? अगं नाही काय नाही, जरा तुझ्या पोराला लग्नासाठी तयार करते. काय ह्या पोरांचं चालतंय काय माहित बाई. आजकालच्या पोरा स्वरांचं काय खरं नाही. नाण्या, पण खरं खरं सांग, तुला मी आवडते ना? हे सुमे, काय? मला फक्त जानू आवडती. मग तसंच बघत्या तोंडाच्या. हा बोल माझी, काय काम काढलं? कशासाठी आला होता? काय नाही, ते तुम्ही बिअर शॉपी चालवाय देणार आहे असं ऐकलं, म्हणलं घ्यावी चालवाय. हा द्यायचंय की. अरे सगळी कामं आता स्वतःला सांभाळता येत नाही एकट्याला, म्हणून विचार केला की बिअर शॉपमध्ये एखादा पोरगा ठेवायचा किंवा कोणी चालवायला घेत असेल ना त्याला द्यावं. मग मी घेतो की चालवाय. हो का? मग पगारावरती राहतो का 5 लाख रुपये देऊन दुकान चालवतो? पगार नको, मीच चालवतो, पण 5 लाख म्हणल्यावर जरा 10-15 लाखाचं ते बिअर शॉपी आहे. माल आहे 10-15 हजाराचं, त्याच्यामध्ये सगळं भरलेलं दुकान तसंच द्यायचंय चालवायला. बघ 5 लाख रुपये काय जास्त वाटतंय? जास्त नाही, पण आता लगेच द्यायला जमायचे नाहीत. अरे काय हे काय भाजीपाल्याचं दुकान आहे भाई? 5-50 हजाराला भेटायला काय म्हण्या? बरं ठीक आहे, 5 लाख रुपये नाही ना, 2 लाख रुपये दे आणि जे काय होईल ते आपल्या दोघांमध्ये 50-50.
2 लाख रुपये तरी आहे का नाही द्यायला? हे जमतंय की 2 लाख जमतील. उद्याच देतो 2 लाख. हा, आणि एकदा का दुकान तुझ्या ताब्यात दिलं ना तर मग स्वतःच्या दुकानासारखं सांभाळायचं. मग माझ्या त्याच्यात काय नाही, बरं का? हा, त्याची काळजीच करू नका. स्वतःचं दुकान असल्यासारखं सांभाळणार. चला येतो. अगं ऐकलं का? अगं चहा बी काय हाय का नाही? नाही, नको चहा नको, येतो मी. अरे मला थांब की, चहा पिऊन जा. अहो आता परत येतो, पैसे घेऊन आल्यावर चहा पिऊन जातो. अच्छा ठीक आहे, चल येतो. आपण निले आहे का? हा आहे ना. काय सांग आहे का? बोलव. निल्या बाहेर ये. म्हणे काय म्हणतो बघ. निल्या, अय निल्या, निलेव. म्हणे बोल की. काय म्हणतो सर 50,000 आहेत का? अरे याडा बिडा झाला काय? 50,000 माझ्याकडे असते तर मी तुझ्यासोबत काय हिंडलो असतो रे. हा बघ की, देतो महिन्यात परत. कशाला लागते? आता रामदास पवार नाही का, त्याचं काय? बिअर शॉपे चालवाय द्यायची म्हणतोय. घ्यावी म्हणलं चालू आहे. नाही ना, माझ्याकडे नाही तेवढे पैसे. आणि असते ना तुला 0 मिनिटात दिले असते. आईला काय करावं काय कळा ना. बरं जाऊ दे, येतो मी. हा मला ऐक की, ते गोप्या नाही का, त्याच्याकडे बघ, त्याच्याकडे असते ते दीप. बघतो. पण बघतो काय होते. बघ बघ. हॅलो, हा कैलास भाऊ, मनोज बोलतोय. जरा पैसे पाहिजे होते. 50,000. नाही होय. बरं ठीक आहे, काय नाही. हां हां, जरा पैसे लागत होते. किती पाहिजे? 50,000. परत द्या ना. 1.5 महिन्यात देतो की परत. प्रथम पाहतो. हां किती आहेत? दर हे 10 आहेत. 10 आहे का? हां, पण 1.5 महिन्यात परत रिटर्न पाहिजेत. बाकीचे पैसे? बाकीचे पैसे रोहितकडे पाठवून देतो थोड्या वेळात. हां बरं चालतंय. चालेल, येऊ का? बाकीचे थोड्या वेळात तुला पाठवून देतो. होय होय. नाना, एक बोलायचं होतं. बोल तरी, काय बोलायचं होतं? ते रामदास पवार चौकातली बिअर शॉपी नाही का, ती चालवाय घ्यायची. ते नाम्याच्या पलीकडून आहे ते दारूचं दुकान. ते रामदास पवार चालत होतं, त्याचं काय झालं? ते चालवत होता, पण त्याला बाकीच्या कामांनी जमत नाही ना आता. ते दुसऱ्याला देतोय चालवाय. घ्यावी म्हणलं चालवाय. आता नाही, असं उद्योग करण्यापेक्षा दुसरं चांगलं काहीतरी कर ना. का ते एवढंच उद्योग आहे तुला, दारू दुकान चालवायचं? आहे का तुम्हाला तर काही कौतुकच नाही लेकराचं. काय करायचं म्हणते लेकरू तर तुमचा मोडता आहेच का मधी? मी कशाला मोडता घालू? काय करायचं करा तुम्ही, काय सांगू नका मला. अहो नवीन दुकान नाही आहे, पहिलंच दुकान चालवाय घेतोय. आणि जो तो ज्याच्या त्याच्या मर्जीने येत असतो दारू प्यायला. बाबा तुझ्या हिशोबाने तुला काय करायचं ते कर, मला काय नको सांगू. तेव्हा करणारच आहे, पण त्याला पैसे लागत आहेत. पैसे तर द्या. आहे का आता? तू धंदा करणार आणि पैसे मला मागणार. पैसे विषय काय नाही तुझं, तू काय करायचं ते कर, मला नको सांग. काय किती पाहिजे? लाखभर लागतात. लाख रुपये? म्हणजे तसं 2 लाख लागतात. 2 लाख? लाखभर मी करतो बाहेरून गोळा. मला वाटलं 10-20 हजार रुपये लागत असतील तर दिले असते. बघ तुझं तू, काय सांगू नको. आणि पैसे काय झाडा तोडायचे का रे? दुसरं तू माझ्याकडे ठेवायला दिले तर ते पैसे मागवतो.
काय चालेल तुमच्या तुम्हाला नाही मागायचे मग कुणाला मागायचे? काय 1-1.5 महिन्यात देतो की तुमचे पैसे परत? पैसे काय नाही मिळायचे ते दे देऊ. आहे का? अहो ओ आधी म्हणायचे काय काम नाही करत, आता करतो ते ह्यांना बघवा ना. कसं करायचं? राहू दे, मीच नाही जेवण. अरे ते पण ताट सरकून गेले आणि तू पण असं भरलं ताट सरकून नाही बाळा. घे खा गुमान खा. गुमनच खातोय. हे आहे सांग ना नानांना पैसे द्यायला. अरे तू असं राग केल्यावर नाना पैसे देणार आहे का? तू बी आता त्यांच्याकडे बोलायला लागली का? अगं तुमच्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार मी पैसे? ठीक आहे बघते मी काहीतरी. होय किती 1 लाख रुपये पाहिजेत? हे बघ मी तुला देते बघ पैसे. हां पण नानाला कळायच्या आत पैसे परत कर. होय तुला महिनाभर देतो परत. दे खा आता. तर नमस्कार, मी तुमची लाडकी जानू. बरं, आज मी तुम्हाला माझं घर आणि माझ्या घरातली माणसं दाखवणार आहे. सगळ्यात पहिला माझा आवडता मेंबर दाखवते. मम्मी, ए मम्मी इकडे काय ग? हाय कर. हाय. आणि ही माझा जीव आहे बरं का, आणि लय प्रेमळ आणि लय गरीब आहे. झालं तुझं? बरं आता मला जाऊ दे, मला लई काम आहे. राहू दे तुझं ते हाय बाय. जरा तरी बोल ग. बरं जाऊ, आता मी माझा पुढचा माणूस दाखवते. इथं हवं तू. आला बघा, हा माझ्या आत्याचा मुलगा सुभाष. तो त्याच्या घरी कमी आणि आमच्या घरी सगळ्यात जास्त असते. हा मग जिथं जाणू तिथं मी वेगळं होणारच नाही ना आम्ही. चला मी आता माझा जीव दाखवते. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा माणूस तुम्हाला दाखवते. पप्पा हाय करा. हाय. हे माझं जीव आहेत बरं का, आणि माझं चांगलं वाईट सगळं यांनाच कळतं. होय की नाही पप्पा? आणि ही माझी एकुलती एक लाडकी मुलगी जानू. होय. आणि माझे पप्पा बाहेरनं किती जरी कडक दिसलं ना तर आतनं लय मऊ आहेत बघा. आणि ही माझी छोटीशी फॅमिली आवडली तर नक्की सांग. पप्पा बाय करा. बाय. नाने, अय नाने, नाने हो, नाने, ए नाने. ए काय आहे ग तुझं? कार मान्या. अय अरे नाने कुठे गेली? तिकडं माळ्यात गेली. जा. कुठं मान्या? अरे उठ ना मान्या. झोपू दे झोप दे. अय मान्या, अय मान्या, अरे उठ ना. काय ग तुझं? मला साखर दे. जा ना घे मग घरात, मला कशाला त्रास देते. उठ इथली. पण तू दे ना. अरे मी कुठनं देऊ, मला नाही माहित कुठे. कुठनं दे म्हणजे? मान्या तुझ्या हातची साखर आहे ना जास्तच गोड लागेल रे. म्हणजे म्हणजे मान्या मान्या ए साखर मान्या. सुमे. काय सुमे? मान्या तिथली. चल मला सोडा, माझे केस दुखतात. चल पळ घे. साखर खाती साखर. धर हे घे पैसे. म्हण्या तुला पैसे दिलेत पण नानाला कळायच्यात पैसे मला परत दिले पाहिजे, नाही तर नाना तुला बी घराच्या बाहेर काढतील आणि मला बी. अगं वय देतो, उलट तुला जास्तच देतो. आधी हे दिलेत ते परत कर म्हणजे झालं. जास्त देतोय. देतो. चल आणि सांभाळून ठेव. भैया, ओ भैया. काय म्हणले? अरे ते पैसे. कोणती गाडी? ठीक आहे. किती पैसे पाहिजेत? एक 60-70 हजार रुपये द्या. हिचे 60-70 हजार. अरवी केलं गेलं तर 40,000 रुपये नाही व्हायचे याचे. मग उसने पैसे द्या, तोपर्यंत गाडी राहू द्या तुमच्याकडं, आणि मग तुमचे पैसे दिले की द्या आमचे परत. भैया तिचे 60-70 हजार कोण देणार नाही, कळतंय मला, पण जानू जीव आहे माझा. अरे तुझा जीव आहे त्यात माझा काय फायदा? आता हाय का भैया? अहो तुमच्याकडून तसे पैसे घेऊ नये म्हणून गाडी ठेवतोय.
आणि तसं बी तुम्हाला वाटेल की आमची काहीतरी वस्तू तुमच्याकडे म्हणून, आणि आम्हालाही वाटेल की आमची काहीतरी वस्तू तुमच्याकडे म्हणून. बरं ठीक आहे, मी बँकेतच चाललो होतो. ठीक आहे, 30,000 कॅश, बाकी तुला ऑनलाईन मारतो. अच्छा. आणि निले पैसे टायमिंगला आले पाहिजे बरं का, नाही तर 10,000 रुपये एक्स्ट्रा लागतील. भैया तुम्ही काळजीच करू नका, ठरलंय ना त्याच टायमिंगला तुम्हाला पैसे देतो. नाही बघ, तुझ्या जेव्हा पैसे दिलेत निले, बरं ती गाडी लाव इकडं पार्किंगला लाव, चावी दे आणि जा मग. हां येऊ का भैया? हां चालतं. थँक्यू बरं का. पार्क्या उतर. डार्लिंग नको ना. तुला उतर म्हणलं ना, नाही तुला सांगितलेलं कळत नाही का, उतर खाली. चल रे, अरे चल, अरे सोड बारक्यात, चल. ओपनिंग तर होऊ दे की. नाही झालं एकदाचं दुकान. हो ना, मनाला दिलं ते बरं झालं तुम्ही त्याला दिलं नाही का. पोरग मेहनती आहे, थोडंसं त्याचं पण पोटा पाण्याचं कळतंय ना आपल्याला माणसाला. आता एवढी वर्ष आपण घालवली या गावामध्ये. हां मग काय. नाही अहो कशाला नाराज राहते, या की जरा पुढं. चालेल तुमचं, चालू दे, घ्या करून. कशाला नाराज राहते, एवढं पोरग करते हौशीने तर जरा त्याला पाठिंबा द्यावा. करत नाही म्हणत होता, आणि आता करतंय तर तुम्ही असं नाराज राहताय. अहो जरा त्याला पाठिंबा, त्याला हुरूप येईन की कामाचा. दुसरा कोणता धंदा नव्हता का, हाच होता. अहो नका नाराज राहू, कुठून तरी सुरुवात करते की लेकरू. हा या नाराज नका राहू. या गावात. हा ये गे, चल धर. धर की तू, काप ना. या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. झालं एकदाचं दुकान तुझं. हं तर ही घे चावी. आता तुझी जबाबदारी, माझा याच्यात काय नाही, ठरल्याप्रमाणे. अहो असं काय म्हणताय तुम्ही, जर 5 लाखाला अडून राहिले असते हे सगळं झालं असतं होय. माणसं बघितल्यावरती कळतं मला कोण करणार हाय आणि कोण करणार नाही. मला वाटलं तू करशील म्हणून केलं दुकान, दिलं तुला. आता चालव व्यवस्थित. बारक्या, अरे नुल्या, अरे नाश्त्याचं बघा, पेढे कुठे, पेढे आणा की. पेढे आण. पहिलं नाना दे, रुसल्यात दे. एकदाचं दुकान चालू झालं. हो दादा, थांबा 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 थांबा. अहो कसली गोरी काचडी राव ही, आणि नुसती दुधावानी पांढरी राव. अरे रम्या, व्हिडिओ बनवतात ते फिल्टर बिल्टर वापरतात म्हणून ती गोरी कातडी दिसतात, नाही तर ती आपल्यासारखी दिसतात. काय कामाले म्हणायचे राव, अजून काय काय निघते काय माहिती. टेक्नॉलॉजी दुसरं काय. हो दादा, तुम्ही इथं व्हिडिओ बघत बसले, मानेने बिअर शॉप घेतली ना चालवायला. तुमचा मामा पण होता तिथं, मला वाटलं बिअर शॉप भेटेल तुम्हाला. चहायला थांब, जातो मामाकडे लगेच आणि विचारतो मामाला त्या मण्याला बिअर शॉपी का दिली. गेला तुमचा मामा, नंतर विचारा काय विचारायचं ते. पण मला एक कळ ना, भाचा कोण ते, मने का सुभाषी. ए तुला काय माहित नाही वय? अरे आपले दादा. मग दुकान कोणाकडे पाहिजे? दादाकडे ना. हां, गावातील लोक काय म्हणतील, मामा भाषेला काही जमतच नाही होय. हां, लोक तरी सुभाषरावांची ठेवतील का? ए सुन्या, अरे काय आला तसं ठेवटी लाडतो. गावातील लोक काय म्हणतील, गावातल्या माणसाला तेवढंच काम आहे का? गाव किती बिलिंदर बोडायचं माहिती आहे ना. उगाच उठसूट उठवायचं काय नाही उठवत.
190. म्हणा आता अरे बाबा आजच दुकान उघडलंय. ते तो की राहू दे. जा ते माने. अरे आजच दुकान उघडली आणि लगेच उधार द्यायला लागला. जाऊ दे रे. बघ बाबा तुझं. दोन स्ट्रॉंग बिअर दे रे. निले दोन स्ट्रॉंग बिअर दे. जरा लवकर द्यायला लाव, घाई आहे मला. निले लवकर दे, घाई आहे मॅडमला. जानू केलंच पाहिजे का हे सगळं? कुणी आलं बिलं तर? गप ग, एवढं रातचं कोण येतं? इथं ओपनर कुठं आहे का बघ बरं. नाही बाई, एवढं रातचं कुणी आणतंय वय. चल घरी जाऊ आपण. हा बघ ओपनर. बिअर शॉप आमचीच आहे म्हणलं. आणि काय काय लागतंय ना मला सगळं माहिती आहे. घे आता. दर घे. किती कडवट लागतंय हे. काय बी पाचती तू. मला काही टेस्ट माहित असेल. रोज रोज पिते वेग मी. इथं उगाच लग्न ठरलंय म्हणून, नाहीतर कशाला पिते मी पण. घे. प्यायची नसली तरी जबरदस्ती पाचती तू. आता मला एक सांग, माझं लग्न झालं मला असलं कोण करून देणार आहे बरं? आपण हाय तेवढं टाइम मजा करून घ्यायची. बर आता आपण दोघींनी पण काउंट करायचं आणि तोंडाला एकदा बॉटल लावली ना, कडू जोपर्यंत लागत नाही तोवर खाली ठेवायचं नाही बघ. हा 1 2 3. बरं बोल. जानू अभिनंदन, तुझं तर काय बाय आता लग्न ठरलंय. तू आमची काय दिवसाचीच पार्टनर. आता तुला नवीन पार्टनर भेटलाय ना. बरोबर आहे. तसं पण मला आता कोण विचारतंय? एवढं मोठं माझं लग्न ठरलं तरी माझ्या घरच्यांनी मला विचारलं नाही की तुला काय वाटतं, आणि कोण विचारणार आहे मला? तुलाच तुझ्या लग्नाचं माहित नाही वय. तुला लग्न करायचं आहे की नाही? जानू तुझं डोकं बी का फिरलंय का? हे बघ, मम्मी पप्पा म्हणतील तसं. जबाबदारी मम्मी पप्पा. ते पुढे मी जाऊ शकत नाही. काय बाई हे पोर. हळूहळू जाऊ दे. हळूहळू जाऊ दे. बस बस. बाई इथं पुढं माझं घर आहे. जा नीट जा. जानू शिस्तीत जा. आला जानू तर मीच आहे आणि शिस्तीत मलाच जायला लागणार. पाठीमागच्या दारानं जागा जायचं नव्हतं तुला. सॉरी सॉरी. शिस्तीत जा. शराब पीते पीते जिसके हाथ कांपते हो, है वो शर्म हो प्यार का सताया हुआ है. शराब पीते पीते जिसके हाथ कांपते हो, ये शर्म प्यार का सताया हुआ है. जानू बिना रंगत नाय. अग बाय अग बाय अग बाय. ए धूम चाले. ओय मी आलोय बर का. येऊ का? आयला रस्ता बरोबर नाही का मी बरोबर नाही. करोना. जाऊ दे बाबा, काय करायचं. गाडी आपली आहे, आपण गाडी ते. गाडी बंद पडणार, माझं आयुष्यच बंद पडलंय तर गाडीचं काय. जाऊ दे. चला धूम चाले.
डॉक्टर. नाही नाही, माझं मी झाले. तुम्हाला कोण बोलवलंय? कोण दालिंदर आहे रे? कड्याने येते ती. हा कुठला गड आहे? कलिंगड आहे वाटतं. काय झालं? कुठं काय नाही. काय झालं विचारलं मी. एकदा सांगितलेलं कळत नाही का काय झालं नाही म्हणून? कशाला माग येत? तर एखादा माणूस नीट विचारत असेल तर नीट सांगावं. असं आडमुठेवाणी करून चालतंय वय? पेट्रोल संपले. संपलं का? नाही, CNG संपलं. CNG टाकतो का? टाकतो. थांब सर. माझी गाडी हात कसं लावतोय? मी घेतो. कुठनं झालेलं आणलं रे? कोण आहे? पेट्रोल संपलं ते सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे? बारके चालू तू. माणसानं घरातून बाहेर निघताना पेट्रोल आहे का नाही चेक करायला नको वय? माझ्या 2 गाड्या. तू 2 गाड्या दिसत नाहीत का? मला एक चालू आहे ते. आता आपल्यासारखी माणसं सुदैवानं भेटतात. दुसरं पण थांबलं असतं वय मदतीला. दे माझी गाडी, मी चालवतो. मला कोणाची गरज नाही. आण म्हणलं की नाही. करतोय ना मदत मी. पुढं तुला पेट्रोल टाकून देतो, मग तुझी तुझा. चलो. असं पितो थांबलोय मी. तिथनं आलोय चलत. बारकी आहे ये लांबच. असं बाई माणसानं रातच्याला पिऊन फिरणं बरं वाटतं काय? अय बिअरचा वास येतोय. अय मी पिल नाहीतर पडीन, नाहीतर काय पण करीन. मला कोणी विचारू शकत नाही. तू पण विचारू कोण आहे तू? राहिलं आम्हाला काय करायचं? एखादं बरं करायला गेलं वाटत बोलतो. अरे डार्लिंग, तुला कशाला लोकांचं पडलेलं असतं रे? कशाला घ्यायची तिची गाडी? गेली असते तिची ती. अय छोटा पॅकेट बडा धमाका. बरोबर आहे तुझं बारकं. माझंच चुकलं. जाऊ दे, तिला पेट्रोल टाकून देऊ आणि इथून पुढे कोणाच्या मध्ये नाही शिरायचं आपण. जास्त बोल, कोणीच बोलायचं नाही जास्त. मी आणि तुम्ही जाऊ का? कार म्हणे गाडीचं पेट्रोल संपलं का? त्या नाही CNG खाता मी. CNG देतो. असलं का माझ्या थोडं गाडीत पेट्रोल? हा बघ ना एक अर्धी बाटली असेल तर बघ की. बरं देतो. हा हे बारक्याला पाठवतो. दे ना. जा बारक्या बाटलीत घेऊन. त्याचा छोटा पॅकेट बडा धमाका. कोण आणले रे? चल रे लवकर या लवकर. मला घरला जायचं घरला. लांब सरक. 2 गाड्या तरी एकटंच झालो ते. मी मग जर 2 गाडी एकटेच चालवत आले. तू माझ्या 2 गाड्या बसलाय. अरे CNG बाटलीच भरला वाटतं. बाटली CNG कशी भरली? हो सुभाषराव, बस की. अहो काय बघताय? खा की. सुन्यार बस की खा. हो अहो तुम्ही तरी सांगा की. हे सुबह खा. अरे काय उभं राहिलंय का? खा की. हे सुन्या ये तो प्लेट बस तिकडे. अरे बस. हे सुबह तुला खायचं असेल तर खा, नाही तर हो घराच्या बाहेर. प्रत्येक वेळेला येतो ना काही ना काय असतंच याचं. काय मामा मला हे काय पटलं नाही बरं का. काय पटलं नाही सुबह? काय पटलं? घरातली लोक लांब करायची आणि गावातली लोक मोठी करायची. गावातली कुठली माणसं जवळ केली मी आणि कोण घरची माणसं सोडली? तू काय बोलतो तुला कळतंय का? काहीतरी कळलं असं बोल. अटपटसारखं बोलू नको. मामा मला सांग, तू त्या मनाला बिअर शॉपी काय दिली? हां गावातले लोक काय म्हणतात माहिती का? काय? हां त्या भाच्याला बिअर शॉपी द्यायची तर त्याने मनाला बिअर शॉपी दिली. अरे काय फुकाट नाही दिलं मी त्याला बिअर शॉपी. पैसे दिले होते त्यांनी मला. आणि गावातल्या लोकांना माहिती आहे भातचा कसा आहे. हां नुसता बोंबला हिंडत असतो गावभर. काम ना धंदा काय ना काय सांगताय मला. तू जर मला बिअर शॉपी दिली असती ना
मी पण ती बेरे शॉपी चालवली असते माहिती का, पण आता गावातले लोक काय म्हणतात माहिती का, हा भाचेचा आणि मामाचं वाकड आहे का कोण म्हणतंय असं? म्हणतात. कोण कोण म्हणते? गावातले लोक. जो कोण म्हणतंय ना त्याला घेऊन ये माझ्यासमोर, मग मी त्याला सांग. आणि सुब्या, खरंच तुला काय करावं असं वाटतं ना, तर आपलं ट्रान्सपोर्टचा धंदा आहे ना. मी काय नाही म्हटलं का तुला ते करायचं म्हणून? काय नाही, राहू दे. बिअर शॉपी नाही जाता रे तुला. अरे त्या शॉपीवरती काय शिक्का मारला होता का कोणी? आणि ज्या माणसाच्या मनात काहीतरी असतं ना करायचं, तो काय बी करतो. दुसऱ्यांचं बोलणं आहे ना आपल्या मनाला लावून घेत नाही तुझ्यासारखं. अरे मामा, तू माझा मामा असं कधी राहिला का माझ्यासोबत? हा पारख्यासारखंच राहतो दरवेळेस माहिती का. आणि तू कधी भाच्यासारखं राहिला का? मला बी कधीतरी वाटलं पाहिजे की तू माझा भाचा आहे म्हणून. हा राहू दे, माझ्यासारखंच नको बोलू. हा बाकी त्यांच्या मामा बघ, हा भाच्याला किती जीव लावतात. मग काय तुला दूध पाजू का? मग बरं वाटेल तुला? बरं बरं, काय नको करू. अय इथं माझं काय चालेल, तो काय चालेल, चल चल. अरे चाल लवकर. सुभाषराव अहो थांबा की, अहो 2 घास खाऊन तर जा. अहो सुभाषराव. अगं ऐक, कुठं नाही जात तो, येतोय परत येडपट येते. बस तू खा, येईल तर परत. मान्या कुठं चाललाय? तुला माहित नाही रोज कुठे जातो? दुकानावर चाललोय. माहिती आहे रे, रोज एकटा कुठं जातो, पण मला वाटलं मला पण चल म्हणशील. तुला? हा मग तुझं काय गटूड आहे तिकडं बिनकामाचे? तसं पण थोड्या दिवसांनी मी तुझ्या बरोबर येणारच आहे ना. मग आता आले तर काय बिघडलं? तुझ्या बरोबर येणार आहे म्हणजे आपलं लग्न झाल्यावर मी तुझ्या बरोबर नाही येणार, मग काय दुसऱ्या बरोबर जाणार? लग्न आपलं हाड? अगं तुझ्या बरोबर लग्न करायला माझ्याकडे डोक्यावर परिणाम झालाय वय. का एवढी वाईट आहे का मी? माझी आई तर म्हणायची लहान असताना मान्या माझी बायको म्हणत माझ्या माग माग फिरायचं. मग आता काय झालं? अगं तेव्हा लहान होतो, तेव्हा कळत नव्हतं, आता कळतंय ना. आणि आता कळून बी तुझ्या बरोबर लग्न केलं तर माझा मोठा होऊन काय फायदा आहे? काय कमी आहे रे माझ्यात? दिसायला सुंदर आहे, चांगली आहे, आणि तुझ्या शेजारी उभी राहिली ना तर गावातली लोक पण चांगलं म्हणतात, आणि तूच गावभर सांगत फिरशील माझी बायको म्हणत. हे बाई, मला नको तुझा अमान, मला काय हाऊस नाही. आता वर्षभरापूर्वी तू शेंबूड पुसाय शिकलीस, तो नाकातून हिरवागार शेंबूड गाळायचा, कळतंय ना. मला नको तुझा अमान. शेंबडे मान्या आता तर नाही ना शेंबडी. शेंबडीची तू शेंबडी. दादा. हा हो दादा. हा एक विचारू का? विचार की. नाही म्हणजे आपण तुमच्या मामाकडे गेलतो ना, हा त्या मनाला बेअर शॉपी का दिली म्हणून विचारायला. हा मग तुम्ही मागितली, हा पण मामांनी तुम्हाला फट्ट्यावर मारले ना. ए गप्तो का? मामा कोणाचा आहे? माझा आहे ना. मामाचं सगळं कोणाचं असणार? हा माझं असणार. मग खरं आहे तुमचं, पण गावात उगाच चर्चा उठत आहेत ना. हा दुकान दिलंय दुसऱ्याला, भाचा काय करते? बॉम्बला हिंडत आहे नाही म्हणजे बसून असते. रांकीला लावलं पाहिजे. अरे लोकांना जे बोलायचं ते बोलू दे. तू तुझ्या तोंडात शब्द नको काढू. हा हे असंच बोलला, ते तसंच बोलला, हे असंच झालं, हे तसंच झालं. हा आणि राहिला विषय बिअर शॉपीचा, ते पण आपल्याकडेच येणार आहे. अरे शब्द नको काढू म्हणजे विषय दुसरा काढ रे. आणि होय सुन्या. हा अरे ते रम्या कुठे आहे रे? सकाळपासून फिरकला ना इकडे. रम्या? हा अरे त्याच्या मावाच भाव साखर पुडा आहे ना, त्याने मला रात्रीच सांगितलं होतं. तुम्हाला सकाळपासून म्हणतोय त्या रम्याच्या भावा साखर पुड्याला जायचं. तुम्ही काय म्हणावं घ्याय ना. अरे जाऊ दे आता, उरकला असेल सगळं, पण जाऊन पण काय फायदा होणार नाही आता. हा ना, उरकला असेल तर एखाद चक्कर मारून येऊ. बरं चल जाऊन येऊ मग. उरकलाय वाटतंय. काय रम्या आलाय. रम्या हे आता तुझ्याकडे निघणार होतो माहिती आहे, त्या भावाचं साखर पुढे राव, लक्षात नाही राहिलं माय. अहो दादा बरं झालं नाही आले. मी तिथं बसून लय बोर वायतागलो होतो, आणि त्या मुलीकडचे बी काय येत नव्हते, आणि आत्ता आल्यात. म्हणलं मग जाऊ द्या, तोपर्यंत मी येतो इकडे तुमच्याकडे फेरफाटका मारून. आणि असं पण ते उरकायला संध्याकाळ होणार आहे. तुझ्या भावा साखरपुडा झाला, दादाची आपली काही सोय आहे का नाही? का नाही? ए हे काय विचारणं झालं का दादा? संध्याकाळ आपली स्पेशल सोय आहे बरं का. रम्या हे मात्र बेस्ट केलं बघ. हो दादा, पण संध्याकाळ यावं लागणार तुम्हाला. बस का येणार की राव. खायला नेले गाडी नाही तर येडवानी वाटते. हा ना राव, आपले जानू आपल्याकडे आले वगैरे करमायचं नाही. एक काम कर, गल्लीतले सगळे पैसे दे.
आत्ताच भाईकडे जातो गाडी सोडवून आणतो. डार्लिंग हे घे. जा. आपली जानू आहे ना? होय आलोच. निला दादा बरं तुला माझा ब्रँड माहिती कोणता आहे? दादा बास का, मला माहित नसणार का? ते येते काम करा, मी होय. सगळी सोय लावून ठेवतो. असा माणूस पाहिजे नाही तर तू. दादा हा म्हणे बघा चाललंय. लय स्टार्टर झालाय बिअर शॉपे टाकल्यापासून. बघ तुझ्याकडे उगाच फुगिरी दाखवते. हो म्हणा शेठ हो या की इकडे. आलो जरा जाऊन काम आहे. ऐ अरे इकडे ये, महत्वाचं बोलायचं जरा. बोल की सुद्धा काय म्हणतोय? बिअर शॉपी घेतली, लय ताट राहायला लागला तू. हा आणि तुला काय वाटलं तू काय शेटबीट झाला काय? शेटबीट काय होत नसतं तू. ए सुबे काय महत्वाचं काम असेल तर बोल, नाही तर जाऊ दे मला. तुला आहे ना काम पण सांगणार आणि दाम पण सांगणार. चल निघ जा. ह्याच्या काय काम नाही, निघालं दुसऱ्याला ज्ञान पादरायला. ऐ लय बोलत आहे का रे? याची घुंगरं ठेचू का अशी टचकन? खेचायला लागन. अरे काय डोळ्याला दिसना झाले काय? आईल्या बाईची कालची उतरलेली दिसत नाही, गाडीच ठोकायला लागली की. अय अचानक तू समोरून आलाय, त्याला मी काय करणार आहे? तुला कळत नाही वे गाडी कशी चालवायची? ऐका आता, तू आली समोरून गाडी चालवायला लागली, ठोकली असती म्हणजे? ठोकली तर नाही ना, मग हो पाठी माग, नाही तर खरंच ठोकून पुढे जाईल. जानू बस की आता, असं काय परकेवणी वागायला लागली का माझ्याशी? माझ्याशी बोलायचं नाही ठरवलेस का? ए कोण आहे तू? मी असल्या अनोळखी माणसासोबत बोलत पण नाही. हो पाठी मग, मला जाऊ दे. आता रस्त्यावरच झालो का मी? एवढं लवकर विसरली मला? हे बघ, तुझं असलं बोल बच्चन ऐकायला मी इथं आलेले नाही. हो पाठी मग, मला जाऊ दे रे बाबा. नाही होत बाजूला. हो म्हणून सांगितलंय मी. नाही म्हणलं ना? हो म्हणून सांगितलंय मी. सर अगं नाही झाली हिंमत माझी नाना पुढे बोलायची, फाटली होती माझी. लग्नाचा विषय काढला असता ना तर जीव घेतला असता माझा. म्हणले असते 1 रुपया कमवायची अक्कल नाही तुला आणि निघालाय लग्न करायला. मग काय करू? मग आता का सांगतोयस मला हे तू? माझं लग्न ठरलंय आता. आता काय उपयोग नाही सांगून. आधी आला असतास ना तर काहीतरी झालंच असतं. ठरलंय म्हणजे? ठरलंय म्हणजे काय? तुला पण आवडलंय? मुलगा आवडलाय म्हणून तर लग्न ठरवलंय, नाही तर आवडला नसतं तर कशाला ठरवलं असतं? हो पाठी मग. आता तुमचं सगळं आधीच ठरलंय म्हणलं मी काय करणार? होय जा कर लग्न. करते मी. नको मला तू सांगू, शिकवायची गरज नाही तुझी. निले बोल की. एवढा माल लावून झाला की दुकान बंद कर आणि बारक्याला घरी सोड. मी आलो. अय डार्लिंग कुठं चालला? घरी नाही काय येणार? मला काम आहे जरा, मी येतो. तुझा काय काम आहे एवढ्या रातच्याला? तुला काय सगळं सांगितलंच पाहिजे का? जा म्हणलं ना घरी. अय डार्लिंग एवढं कशाला चिडतं? मी फक्त विचारलं. बरं घरी गेलो नाना नानीने विचारलं तर काय सांगू? ए बारके गप तू. तुला काय करायचं रे? असेल त्याचं काय काम? ए माने तुझा, मी सोडतो त्याला घरी. नाना नानीला सांग मी येतो म्हणून. निले बोल. सगळं नीट व्यवस्थित लावून घे, दुकान बंद कर, बारक्याला घरी सोड. मी येतो, मला जरा महत्वाचं काम आहे. उरकून घ्या रे लगेच. लावतो पुरं बारक्या लवकर लवकर. अरे हिम्मत असेल तर याला जायचं तुमच्या. अरे अरे दादा गाडू. हा निले बोल. हॅलो बाळा लवकर
तुला लागलं नाही ना? लागले का? काय झालंय? अरे दुकान बंदच करत होतो. 2-4 जण आली, तोंडाला बांधलं होतं. अरे आली तसं तोंड पण सुरू केली. कोण होती काहीच कळलं नाही. अरे काय झालंय? अहो नाना, कोण होते ना काहीच कळलं नाही. दुकानात आली आणि तोडफोड करून गेली. मला माहित होतं असं होणार आहे म्हणून. तुम्हाला मी म्हणलं होतं माझ्याबरोबर शेतात काम करा. पण तुम्हाला तिघांना आहे ना 20च्या बाटल्या ऐकायच्या होत्या ना. हो नाना, गप्प बसा तुम्ही. ही ताडीच माझ्या डोक्याची लागली. काय करायचं काहीच सुचना. मी काही चुकीचं बोललो का? अरे तुमचं काय चालू याची कल्पना होती मला. आणि तुला तोंडवर करून बघू नको नाही कान फडा ठेवून. काय समजतो स्वतःला? बाप आहे तुझा मी. आतापर्यंत दुकानाची बातमी सगळ्या गावात पोचली असेल. तरी मी याला म्हणलो होतो असे 20च्या बाटल्या ऐकून पैसे नाही कमवायचं, काहीतरी मेहनत कर म्हणून. काय मेहनतीचं लावलं हो? हा, पैसे कमवतोय ना ते मेहनतीचेच, गुंतवले ते बी मेहनतीचेच, आणि ते बियर विकतोय ती पण मेहनतीचीच. ए तू गप्रे. अहो ग बसा की, काय त्या लेकराच्या महाग लागला तो. आधीच तर त्याच्या दुकानाचं असं होऊन बसलं या. तू गप बस. तू एक शब्द बोलू नको. आणि तू याला पाठीशी घातलेले माहिती का तुला? आणि म्हणून तुम्ही मायल्याकानी काय उद्योग केला माहित नाही मला. तो बँकेतून जाऊन पैसे काढलेत. आणि का रे तुला काय वाटलं मला कळणार नाही? बाप आहे तुझा. तुझ्या प्रेमापोटी तू फाशी पडती आणि मला सांगते होय त्याची बाजू घेती. बा झालं तुमचे नखरे. हा, बाप आहे मी तुमचा. ही पेरे भोकाची सगळं गावात तोंड दाखवायची जागा नाही ठेवली. नालायक कुठली माणसात मला खाली बघायची पाळी आली फार. ऐका ना, आईला कोणी आई घातली काय कळा ना. त्याच्या नारायणने डोकं उठवले. कोण होती फक्त कळू दे. सोडतच नसतो एकेकाला. अरे ते सगळं खरं आहे मान्या, पण त्या रामदासला दुकानाचं काय सांगायचं? काय सांगायचं म्हणजे जे झालंय ते सांगायचं. अरे दुकान आपल्या ताब्यात आहे म्हणल्यावर ते भरपाई घेतच असतोय. तो काय सोडत असतोय वय? तो तर नाही सोडणार रे. त्याच्या समोर तर जावं लागेल. म्हणजे पैसे काय आपण द्यायचे का? बघू जे होईल ते होईल. तुम्हाला तर कळलंच असेल. माहित नाही कोणी केलंय, पण ज्यानं कोणी केलंय ना त्याला चित्तच गाडतो मी. मी म्हटलं होतं ना हा असंच काहीतरी बोलणार म्हणून. काय म्हणत शेठ? दुकान ताब्यात देताना काय म्हटलं होतं मी? स्वतःच्या जीवापेक्षा जास्त सांभाळायचं. पण तू तर निष्काळजीपणाने वागलं र. अहो जीवापेक्षा जास्तच जपत होतो शॉपीला. पण मी नाही बघून कुणीतरी डाव साधला. त्याला मी काय करणार? काय नाही लक्ष दिलं असतं ना सगळे झालं असतं. तुला काय करायचं रे शुभे? आम्ही दोघं बघून घेईन. आमचा व्यवहार आहे. मध्ये नको बोलू म्हणजे काय? मामा आहे माझा. मामा गप्प बस ना जरा. मी आहे ना. नाही तुझं म्हणणं बरोबर आहे, पण नुकसान कोणाचं झालं? माझं झालं ना. आता माझ्या दुकानाची भरपाई करावं लागेल. कोणी केलं, काय केलं, कसं केलं ह्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही आहे. कळलं का? पण पैसे तुलाच भरावं लागते. तुलाच. कळलं? आता मी दुकान चालवत होतो म्हटलं मलाच भरावे लागणार आहेत. हां, पण मला सांगा एवढ्या लवकर एवढे सगळे पैसे मी आणायचे कुठून? ते मला काय बी माहित नाही. काय बी कर,
पण माझे पैसे मला लवकरात लवकर परत करायचं, कळलं तर बरं होईल. समजलं का? ठीक आहे. हां, तुम्हाला तुमचे सगळे पैसे लवकरात लवकर भेटून जातील. येतो मी. मामा तुम्ही फक्त एकदा सांगा, त्याच्या मानगुटीवरती बसून पैसे काढतो बघा फक्त. हा मान्या, ए मान्या, अरे बोल की बाबा आता काहीतरी. कुठं आणायचे एवढे पैसे? मी बी तोच विचार करतोय कुठनं आणायचे. मग आतमध्ये कायला बोलला देतो म्हणून? मला वाटलं असेल तो डोक्यात काहीतरी म्हणून बोलला असतील. अरे निलय, मी बोललो काय आणि नाही बोललो काय? पैसे तर द्यायला लागणार आहेत ना. तोच विचार करतोय कुठनं आणायचे, कसे आणायचे. माझ्या घरच्यांना जर कळलं ना तर मला मक्याचं कणीस कसं सोलतात तसंच सोलते. बघू, जे होईल ते होईल. मनोज, अय मान्या, अरे मान्या, अरे काय बाहेर बिरा झालात काय? मी तुला किती आवाज देते, पुढे पुढेच पडतोय. मागं मागं कशाला गे ती? काय काम आहे बोल. तुला सगळं माहित असतं तरी विचारायचं काय काम आहे, काय काम आहे. सुमे, तुला तसलं काय बोलायचं असेल ना तर जाऊ दे मला. मान्या, काय रे नुसतं माझ्यापासून लांब 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 पळत असतो? मला काय काटे बिटे लागलेत होय? ही तर माझी काय लागली आहे माझं मला माहीत. तुला काय सांगू? काय बोलायचं ते लवकर बोल. तू लग्नाला कधी हा बोलणार आहे? तुला दुसरं काय सुचत नाही का ग? नुसतं लग्न लग्न लग्न. तुला 1000 वेळा सांगितलं तुझं माझं लग्नाचं जमायचं नाही, तरी परत परत तेच 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 विचारती. का नाही जमायचं सांग ना मला. का नाही जमायचं कळू दे मला. ऐकायचंय तुला? ऐकायचंय? मग ऐक. माझं जानवर प्रेम आहे आणि मी लग्न केलं तर तिच्याशीच करेन, कळलं? तुझ्याशिवाय मी कुणाचाच विचार नाही रे केला. तू नुसतं असं बोलला तरी माझ्या डोळ्यातून पाणी निघायला लागलं. बघ जरा, बघ एकदा. आणि तुला दुसऱ्या कोणासोबत बघणं मला सहनच नाही होणार. अगं सुमी, मी तुला तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय ग, तुला ऐकायचंच नाहीये. अगं तुझं तू स्वप्न रंगवतीयस. असं बोलून रडवलंच तुम्हाला. ए सुमे, अगं ऐक की. होय, कोण होती ती आणि काय करत होता तुम्ही? तुला काय करायचं? का सांगायचं मी तुला? तू तर मला ओळखत नाही ना, मग कशाला विचारती? मनोज, गपगुमान सांगा नाहीतर काहीतरी वाईट होईल बघ. का सांगू तुला? कोण लागते तू माझी? आधीची जानू असते ना, सगळं सांगितलं असत. पण आता तुला लग्न करायचंय ना. अरे का आता ओळखत नाही मी तुला? हा, मला वाटलं मी नाही बोललो तुझ्याशी तर तू घरी जाशील, पप्पांना बोलशील, काहीतरी करशील, मग निघालशील. पण तू तर काहीच केलं नाहीस. अगं पण तुलाच लग्न करायचंय ना, मग कर ना. मग किती दिवस तुझी वाट बघू? किती दिवस वाट बघू सांग? मग मी तरी कशाला वाट बघू? हा, का वाट बघायची मी तुझी? हे बघ, आत्ताची पोरगी गेली ना, तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं पण तिच्यावर प्रेम आहे. आणि आम्ही दोघं लग्न करणार आहे. तुम्ही दोघं लग्न करणार आहे का? अरे मनोज, असं नव्हतंच की रे तू. मी तुझा जीव होते की रा. हा बघ, झाला तुझा व्हिडिओ. झालं? आता मला मदत करू लाग. अगं कसला व्हिडिओ काढलास हा सांग बरं. डिलीट कर आणि चांगलं काढ. फक्त एकदाच. शेवट मी तुला सगळी मदत तुम्हाला करेन. मदत करणार. हा, अगं उभं धर ना फोन. रील्स लाडवा करतात का ग? स्टार्ट.
धर बाय. चांगला झालाय ग व्हिडिओ. मालती ए मालती ए मालती हिथं आहे मी. कशाला ओरडतोय र? काय काम आहे बोल. आबा थांबले चौकात. म्हणले मालतीला 500 रुपये घेऊन पाठव. त्यांना काहीतरी सामान घेतलंय. आपण जास्त पैसे घेऊन जायचं कळत नाही वय. त्यांचं काहीतरी काम आहे. थांब आले जाते मी. जा लवकर जा बघ थांबले. ओय झालं ना आता तुझं निरोप देऊन. उगा नको शेंबडात माशी गोळ्यावानी करू. चाललोय की. थांबाय कोण आलंय. गाडी बी चालू आहे ना आता. चावीच नव्हती लावली. जाने तुझं काय. उठान मला मदत करू लाग. मी आले आबाला पैसे देऊन. काका त्याला थोडा आहे का? आहे की. कितीला आहे द्या बरं. 2000 रुपये 2500 रुपये. 2000? तेल ऐकताय का सोनं ऐकताय? सोन्याच्या भावातच घ्यावं लागेल तेल. पण अवघड लागा. एक काम करा. हा त्याला चढावा द्या. बाकीचे परत आणून देतो. चालतंय की. द्या द्या. मामा पप्पांनी सांगितलेलं सामान भरलं का? भरलंय की. बरं देतो एक 5 मिनिटं. बरं बरं द्या लवकर. काय बघतो डोळा वासून? तुझ्या कोण बघते? तुला काय सोनं लागले वय? मागासपासून तो डोळा फाडून बघतोयस की. आणि काय सांगतोयस? हे बघतोय की पापा की परी मा की दुलारी. आज इकडे दुकानाकडे कशी का? पापाच्या बदला काय खायला प्यायला लागत नाही वे. मामा झालं का? द्या बरं लवकर. काका येऊ का? हो. पप्पा चहा घ्या की. थोडंसं काम राहिलं. अहो गार होईल की. बरोबर. मनोज तू माझ्या मागं मागं सारखं फिरतोयस. मी जिथं जाईल तिथं मला तूच दिसतोयस. ए बाई येडी बिडी झाली का काय? उलट मी जिथं जिथं जाईन तिथं तिथं तू दिसती मला. आता इथं नदी वाले तर तूच दिसती. अय इथं खरंच आली आहे मी. आयला मग योग योग म्हणायला लागेल. पण प्रत्येक वेळेस कसं काय योगायोग रा? पण तसं काय असलं तर मी अजिबात थपून घेणार नाही बघ. ए तसलं वाटलं मी तुला? वाटायचं काय? दिसतंय की. दिसतंय म्हणजे हे भांगर बिंगर वाटलं काय तुला? मग तुला काय वाटलं? कशाला बोलवलं इथं? ह्याचसाठी की. वाह ग वाह. म्हणजे स्वतः मला इथं बोलवलं वरून मला तुपत बुडवून मारायला लागलीस की. का आता बोललेला राग येतोय? आणि माझ्या घराबाहेर कोण फिरत होता रे? तू का तुझं भूत? ते येतो मी. अय येतो मी का? आता बोल की. मग असले टूर करत होतास बरं. आणि माझ्या मागं मागं का फिरतोयस मला माहितीये. कारण मी तुला आवडते. ए बाई ते पाया पडतो. मला आवडते तू म्हणून तुझ्या मागं मागं फिरायचो खरंय. पण तू बी माझ्याकडे बघायची. मग मला वाटलं की तुला बी मी आवडत असेल. तसं काय दिसा ना. त्या अंगावर येते वासा वासा. राहू दे येतो मी. अय थांब. तुला कोण म्हणलं रा मला तू आवडत नाहीस? मला आवडतोयस म्हणूनच तुला इथं एकट्याला बोलवलंय. पण म्हणलं जरा तुझी मजा घ्यावी. तुला बी मी आवडतोय. पण तुझी जानू कुठे आहे रा? माझी जानू हे काय? तिथं आहे माझी जानू.
मनोज, तुझं प्रेम खरंवालं आहे की टाइमपासवालं? हा कसला प्रश्न आहे? तुला काय माझ्या प्रेमातलं खरेपणा दिसा ना वय? तसं नाही रे, आत्ताच्या जगात कुठं तुला खरं प्रेम दिसतंय सांग बरं? सगळा टाइमपासच चालू आहे. हे बघ, जमाना जरी बदलला असला तरी खरं प्रेम तसंच आहे, कळलं का? होय, पण मला वाटतंय खरं प्रेम हे लग्नानंतरच असते, त्याच्या आधी सगळा टाइमपासच. होय बाई, लग्नानंतरचं प्रेमच खरं असते. आता काय मला खऱ्या प्रेमावर PhD करायला होती? PhDचं नाही, आपल्याबद्दल घरी कधी सांगतो ते सांग. सांगतो की, काय घाई आहे, पण त्याच्या आधी जरा टेस्ट ड्राईव्ह घेऊ दे की. तसं नाही, लाडी गोडी लावू नको. पहिला आधी तुझ्या घरच्यांना माझ्या घरी घेऊन ये, रितसर मागणी घाल, आणि मग नंतर तसलं काय ते बघू. होय ना? नाही आता बस इथंच, मी पटकन घरी जातो, तुझ्या बापाला तुझा हात मागतो, मग आपण भेटू. अरे लगेच कुठं, बस खाली पडशील. तसं नाही, आधी माझ्याबद्दल तुझ्या घरच्यांना सांग, घरच्यांना माझ्या घरच्यांना भेटायला लाव, मागणी घालू देत, मग ते मोठे मोठे त्यांचं बघतील सगळं काय असेल ते. बरोबर. आता कसं आहे, आता मोठे त्यांचं बघून घेतील, आपण आपलं बघू ना. सर रे, नाही म्हणलंय ना तर नाहीच. आता काय झालं? अगं जानू, तुझा हात मागायला मला आधी सेटल तर झालं पाहिजे. असंच कसं तुझ्या बापाकडे यायचं आणि त्यानं नकार दिल्यावर? जरा थांब, मला काहीतरी काम धंद्याचं बघू दे. तोपर्यंत आपण कोणाला काही सांगायचं नाही आणि कोणाला भेटायचं नाही. तुझं काय ते सेटल व्हायचंय ना, ते लवकर करून घे. मला जास्त दिवस तुझ्यापासून लांब नाही राहायचं. मला पण नाही राहायचं. तू अनिता, तुम्ही दोघं जणी तर काय करतात? आणि मना काय करतो तुझ्यासोबत? हा अय काय रे? अय तुला काय करायचंय? आम्ही काय बी करू? मला काय करायचंय मग आम्हाला माहिती का? हा का मग आम्हाला सांगू? हा मग तुला काय वाटलं मी घाबरतीये वय? अय भाडकाव, आता तोंड शिवलं का तू? हा तूच घेऊन आलो तिला इथं? ए सुबे, ती काही लहान पोरगी नाही माझ्या मागे यायला, आणि तिला मी चॉकलेट दाखवलं ना आली माग, तिला कळतं. ए ते सोडा, तुम्ही दोघ जणी तर काय करताय मला ते सांगा अगोदर. तू काय एवढा येडायस वय? तुला न समजायला येड्यास ढोंग नको करू, तुला सगळं समजतं. अय तिच्या बरोबर तू परत दिसला ना, तो तंगडच तोडतो. ती होणारी माझी बायको, कळलं का? ए सुब्या, ए गचुडं सोड म्हणले ना, गचुडं सोड. मागे सरायचं, गाडी चालू करायची, गप सुटायचं, नाही तर मुस्का हिकडचं तिकडे केलेलं ना कळणार पण नाही. कुठं आणले ते रे नाम? माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला माहित आहे ना मनोज, आणि तुझं जेवढं प्रेम आहे ना तेवढंच माझं पण तुझ्यावर प्रेम आहे. तू का असं वागतोयस? अगं जानू, मग नको ना करू लग्न. मी आधीच होकार दिलाय घरच्यांना, पण आपण एक करू शकतो की. तू घरी येऊन पप्पांना सगळं सांग, मागणी घाल, काही ना काहीतरी होईल की रा. बोल की. हे बघ, तू करून टाक लग्न, माझी काय हरकत नाही. असला कसला निर्दयी काळजाचा झालायस रे तू? हा हे बघ, आता तुझ्याकडे शेवटचा पर्याय आहे. तू माझ्या पप्पांना येऊन घरी मागणी घाल तर काहीतरी होईल, नाहीतर मला विसरून जा. जाते मी. आकाशराव, आज एकटे झाले? आई बाबा नाही आले? नाही, तात्या जरा पुण्याला गेले सकाळीच, त्यामुळे एकटं झालं. हां, ते ह्या महिन्यामध्ये 3 चांगले मुहूर्त होते, तेच तात्या म्हणले विचारून कुठलं तारीख धरायची. असं वय? हां. कुठल्या तारखा आहेत? बघा 10, 18 आणि 30 आहे. हे काही टायमिंग सोबत लिहून आणलं. 18, 30 धरूया. 30 चालतंय, मग सांगतो तसं घरी. 30 तारीख. हां चालेल. चालतं, येऊ का मग? अहो आकेशराव आले तर जेवण जाते. नाही राहू द्या मामी, परत जेवणाचं बघू. महत्वाचं काम तर झालं.
अहो जेवण बनवायला असं किती वेळ लागते आत्ता बनवते. नाही नाही राहू द्या, महत्वाचं काम तर झालं. ते आपलं अजून लागण्याची तयारी बाकी आहे. येऊ का? या बरं पडेल लग्न. मामा मुद्दामून केलंय तू सगळं ना. तुला माहिती आहे मला जानू बरोबर लग्न करायचंय, तरी पण तू तिला मुलगा बघितला ना. अरे सोब्या, मुद्दामून नाही केलं मी. हे सगळं एवढं लवकर जुळून आलं सगळं आम्हालाच कळलं नाही. आणि ते जोडी आहे ना वरती बनतात ते खरंय. अरे जोड्या काय नाही वरती बनत मामा. तू जर नाही म्हटला असं तर कशाला जोडी जमली असती वरती. अरे सोब्या, तू काय बी म्हटलं ना तरी जोडी जी आहे ना ते वरतीच बनतात. आपण तू मी सगळं निमित्त आहोत. अरे मामा तू मामा कंस मामा. पण मामा अरे तुझ्याच हातात राहू सगळं. तू नाही म्हटलं तर कसं होईल सांग बरं. आणि तुला पण माहिती मला जानू लय आवडते. अरे माझ्या हातात काय आहे सोब्या. मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. मी काय करणार. हां जानू जर नाही म्हटली तर काहीतरी होऊ शकतं. मामा जानू जरी नाही म्हटली ना तर तू आमचं लग्न लावून दे. अरे जबरदस्ती कसं करणार मी. तिचा बाप आहे, एकुलती एक मुलगी आहे माझी. आणि तिचं चांगलं वाईट नक्कीच बघणार ना मी. हां बरोबर नाही. अरे सुब्या माझ्याकडे काय काम काढलं. तुझ्याकडे काम होतं पण जानू की तुझ्याकडे काम असल्यावरतीच येतो का गं. बरं बोल. काय नाही तुझा होणार नवरा आला होता. लग्नाची तारीख धरायची म्हणत होता. आणि मामा मामीने त्याचीच तारीख धरली. होय मग तुला तर लय कामं असतील. पत्रिका छापायच्या, वाटायच्या, पाहुण्यांना बोलवायचं आणि काय काय कामं. तुझ्या लग्नाची कामं आणि मी करायची. चल हट. माझ्या लग्नाची कामं तू नाही करणार तर कोण करणार. जानू मला माहिती आहे तुला लग्न नाही करायचं. तुझ्या तोंडाकडे बघूनच कळतंय माहिती आहे. तुला पण माहिती आहे मला तुला आवडते. अरे सुब्या तुला मी येतानाच ओळखलं होतं की तू काय बोलणार आहेस. आणि तुला कोण बोललं रे मला लग्न नाही करायचं. मी तर या लग्नाला जाम खुश आहे बाबा. जानू तुझं लग्न दुसऱ्या बरोबर होते ना ते मला सहनच होत नाही. तू एकदा नाही म्हण लग्न तुरून टाक. तुला पण माहिती माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. लय जीव आहे माझं तुझ्यावरती. अरे सुब्या मला माहिती आहे तुझा माझ्यावर किती जीव आहे. पण माझा पण पाहिजे का नको तुझ्यावर जीव. जानू तू फक्त एकदा हा म्हण मला. हे बघ निघतो का उगाच वाईटपणा नको. मला तर तू आवडाय पाहिजे का नको. उगाच मागासपासून लावली टिव 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 टिव. बरं निघतो मी. पण तुला माझं बनवण्यासाठी मी काय पण करत असतो. यार द्याक ना दिवा जा. आपली 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 चला आपलीच गादा राहतात रे. किती पण पाणी लावा त्याला ते ना ते त्यांचाच घर करतात रे. सुभाषराव जाऊ द्या आपण बदलू शकतो. समाजाला नाही ना बदलू शकत. मामा मामाच्या तर आईला जाऊ द्या सुभाषराव. सारखा सारखा तेच तो विचार करून कशाला आपल्या मैफिलीची वाट लावता. हा अरे मला वाटलं जानूचं लग्न लावून देईन मामा बरोबर. पण मामाने तर तुला दुसरा मुलगा बघितला रे. मयात काय कमी होती सांग बघ. माझ्याकडे बघ मयात काय कमी आहे का. नाही तुम्हाला मुलगी द्यायची नसेल मामाला. हा तिचं लग्न दुसऱ्या बरोबर लावायचं असेल. अरे पण का अरे पण का सांग बर. अरे माझ्या बरोबर जानूचं जर लग्न लागलं असतं ना तर मामाच्या डोळ्यासमोर राहिली असती जानू. हा एवढं वाईट आहे का रे मी. हा एवढं वाईट आहे का मी. नाही तुम्ही चांगलेच आहे. हा तुम्ही चांगलेच आहे. हा तुमच्या मावाला तुमच्यात काय खोटं दिसलं असणार आहे. आपल्याला काय करायचंय. आपण किती बी चांगलं वागलो ना त्यांना वाईटच दिसणार. अरे पण मामा नाही म्हटला. हा जानू तरी हा म्हटला असते ना. मामा पण मामाचं काही चालू नसतं माहिती का. पण जानू पण नाही म्हटलं रे मला लग्नाला. हा मग माझ्याकडे काय राहिलं. हा जळगावचे केळ हा सोयीन खा. हा मला कळलं ना ते तिचा बाप नाही म्हणाला. नाही म्हटलं. हा पण जानू तुम्हाला का नाही म्हणाल. अरे तर जानूचं आणि त्या मानाचं लफडत आणि जानू मला नाही म्हटली. हा मग मी तुमचं लफडं पकडलं होतं. मला वाटलं सगळं संपलं असेल रे. पण त्यांचं अजून चालू आहे. हा मग मी काय केलं माहिती म्हणून मी ना बेर शॉपी फिरून टाकली. मी फुटले मी. गावात कोणी आहे का असा माझ्यासारखा ताकदवर माणूस. हा अरे मन्या
तुझ्या डोक्यावर परिणाम झाला काय लागा? अरे रात्याला कशाला शिटी वाजवतो तू? हा, तुला कळतं का काही? सकाळ कळाना, रात कळाना, दिवस कळाना, काय काय चाललंय माझ्या डोक्याला खुराक करून ठेवला तू. बरं ते मधलं ते काय बिअर शॉपीचं होतं ते मिटलं का नाही तुझं अजून? नाही ना म्हणजे मिटल्यातच जामाय. अरे तू पण दाढीला कांद बांधले रे माझ्या, तू मला समाजात बसायला जागा नाही ठेवली तू. हा, आज उद्यापासून झकमार तू माझ्याबरोबर चल. ते 2 एकर शेती आहे त्याच्यात रात जरा कष्ट कर. हा, बस झाल्या टुकार द्या. फार चव घालून ठेवली तू माझी. येड्या भोकाची सगळ्यांची इपाऱ्या भोकाची काय आखली नाही तपास नाही आखलीचा. मान्या मला कळलंय आपली शॉपी कुणी फोडली ते. कुणी? त्या बाळकाव सुबेनी. स्वतःच्या कानाने ऐकून आलोय मी. चल तिला पीठ बसलाय तो. चल. कुठं बसलाय? तिला शेतात बसलाय. बाळकाव हा बिअर शॉपी फोडतो. बिअर शॉपी फोडतो. शॉपी फोडतो. शॉपी फोडतो. शॉपी फोडतो बाळकाव. सुबिया मामाला जाऊन सांगायचं तुझ्या तू बिअर शॉपी फोडले म्हणून. मामाला कबूल सांगायचा सुभाषराव म्हणतात मला. सुभाषराव मामा. ए मामा. काय रे सुबे, लय खुश दिसतोय आज. काय झालं? अरे माझ्या मामाच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे, मग खुश व्हायला नको का? म्हणजे जान्हवी सोबत लग्न करायचं खुळं गेलं वाटतं तुझ्या डोक्यातनं. हे आता जान्हवीचं लग्न ठरलंय, तुझं काय हरकत नाही ना? अरे मामा माझी काहीच हरकत नाही मामा. अरे खरंच नक्की? खरंच मामा. अरे मी जानूला विचारलं, ती नाही म्हटली मला. मग काय जबरदस्ती लग्न करतोय? मला वाटलं सुबे आता अख्खा घरदार डोक्यावर घेऊन नाचतो की काय. बस का मामा, तुम्हाला लहानपणापासून का एवढंच ओळखलं काय? हा, तू काहीतरी विचार करूनच बोलला असेल ना लग्नाला नको म्हणून. हा, आणि मला सांग बरं आता लग्नाची काय काय कामं करायचं लवकर सांग. ते नागेकडे आहे ना पत्रिका दिली छापायला, ते जाऊन घेऊन ये पहिले. पाहुणे रावळ्यांना वाटून टाक. अरे पत्रिका? अगं व्हॉट्सअपचा जमाना आहे. अशी बनवतो ना अशी चांगला सोडतो पत्रिका. अरे सुबे तसं होत नसतं. जुनी लोक अजून हयात आहेत. त्यांना पत्रिका नाही गेलं ना तर त्यांना वाईट वाटेल. तू पहिले काम संपव, त्याच्यानंतर आता जातो मामा. अरे आकाशराव आले वाटतं. अरे आकाशराव तुम्ही अचानक कसं काय? अगं ऐकलं का, आकाशराव आलेत. या की आकाशराव, बसा ना. या, काय झालं? मामा बसाय नाही आलो, तुम्हाला हे सांगायला आलो मला हे लग्न करायचं नाही. काय? अहो असं असं काय बोलताय तुम्ही? जरा विचार करून बोला. असं अचानक झालंय तरी काय? तुमच्या मुलीसोबत लग्न नाही करायचं. हो तेच विचारतोय, का नाही करायचं? मोडायचं का? मोडणं म्हणजे काय खेळ आहे का? खेळ तर तुम्ही केलाय. म्हणजे तुमच्या जानूचं एका मुलावरती प्रेम आहे, तुम्ही तिच्या मायाबरोबर लग्न लावून जाता का? काही बी बोलू नका हो. असं न विचार करता काही बोलू नका. आणि असं कुणी बी काय बी सांगितलं याच्यावरती विश्वास का ठेवता? कुणी सांगितलं तुम्हाला हे? मला एक फोन आलता, कोणतरी म्हणून नावाचा पोरग आहे त्याच्यावरती प्रेम आहे तुमच्या जानूचं, असं मला कळलंय. नाही नाही हो, कोणीतरी मस्करी केली असेल तुमच्या बरोबर. खरं सांगतोय मी तुम्हाला, आमच्यावरती जाणारे काय कमी आहेत का? काय सुब्या? हो, आणि एवढं छोट्या कारणासाठी तुम्ही लग्न मोडता का? तुम्ही शांत राहा ना आकाशराव. या ना, बसा ना, आपण कसं बोलू. मामा माझं ठीक आहे हो, मला सगळं चालतंय. या जमान्यामध्ये पण सगळं चालतंय. मग पण माझ्या घरच्यांचं काय? अहो माझ्या घरचे तर मत होते या लग्नाला नका द्यायला जाऊच नको, पण मी तुमची इज्जत ठेवण्यासाठी तुम्हाला सांगायला आलो. थोडासा विचार करा. अरे आकाशराव थांबा, ऐका की आकाशराव. अहो आकाश, अरे अहो आकाशराव, ऐकता का? आले होते ना, आणि तुम्ही त्यांना बसायला सांगितलं, आले तसंच गेले की काय? हो गेलेत. का? लग्न मोडायचंय त्यांना, लग्न नाही करायचं म्हणतात ते. काय? हो मग काय? का बरं?
कोणतरी माय झाल्याने ना फोन केला त्यांना आणि सांगितलं की जानूचं लफडं आहे बाहेर म्हणून. अरे देवा. तरी तुम्हाला सांगत होते त्या पोरीला जरा धाकात ठेवा, पण नाही, माझी लेक करत बसले. आता काय सांगणार त्या पाहुण्यांना? कोण रे भाडखावा असेल याने फोन करून लग्न मोडलं? हा फोन करणार फक्त मला एकदा सापडू दे, त्याच्या हातपायच घालून टाकतो मी. हा बघा हाय का पोरगी घरात? का खरंच त्या मानेबरोबर काय? हे अगं तुझं तोंड बंद ठेव. उगा आपलं बडबड 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 करते तेव्हापासून आधीच डोक्याचं खोकं झालं, इकडे दही झाले तुम्हाला डोक्यात. माझी बडबड दिसती, पण ते लग्न मोडलं त्याचं काय? मन्या, अरे वाटलं होतं एक कष्टाळू पोरगा आहे तो, म्हणून बिअर शॉपी दिली होती मी त्याला चालवायला. वाटलं होतं की 2 पैसे कमवून खाईल, पण नाही, माझ्या पोरीवरती हे जर मला. अरे मामा, तरी तुला मी म्हटलं होतं बिअर शॉपी मला दे. हां आपलं ते आपलं असतंय. हां केला ना म्हणे तू आघात. हां गोपासला ना खंजीर पाठी पाहून त्याने. अरे पहिले मला कळू दे ना, जानूला विचारू दे मला खरं काय आणि खोटं काय, आणि जर खरं असेल ना मग त्या मन्याकडे बघतोच मी. अरे मामा, एवढं सगळं झाले म्हणजे खरंच असेल ना. हां त्या मन्याला जानूसोबत लग्न करायचं असेल आणि बिअर शॉपीचा मिळणारा पैसा तुला त्याला द्यायचा नसेल. हां हां फक्त मामा तुम्हाला एकदा सांग, अख्खे पैसे बघ मी त्या मन्याकडून कसे वसूल करतो. अरे मी काय एवढा दूधकुळा आहे का जानूचा हात कोणाच्या हातात द्यायला? अरे मामा, आताची पोरं प्रेम प्रेम म्हणतात आणि पूरच्या बापाला जाळ्यात अडकितात. हा सुबे, एक काम कर, आपल्या बिअर शॉपीचं झालेलं नुकसानाची भरपाई आहे ना तो मन्याकडनं करून घे, आणि आपले सगळे पैसे जे आहेत ना त्याच्याकडनं वसूल करायची जबाबदारी तुझ्यावर. मामा, मी तो शब्द कधी खाली पडून दिला का? नाही त्या मनाच्या बोडाला आता आग लावली ना, नावाचा मी सुभाष राव नाही बघ. हा बघ जातो मी आता. मन्या ना मन्या पुढे गेला सांग गावात, मला काय सांगतो रे? हा त्याला सांगा दुकानाची नुकसान भरपाई भरायला. तू आलो त्याला तू सांग ना, मला काय सांगतो? याला तर सांगणारची मी, पण तुम्हाला पण सांगतोय, कारण त्याने जर नुकसान भरपाई भरलेला ना तुम्हाला भरावी लागेल. माझा काय संबंध त्याच्यात? तुमचा काय संबंध? पोरग चुका करतो मग बापाला मी सांगा तुला काय लावलंस रे? हा अरे आजकाल विकल आहे का नाही तुला? मोठ्याशी कसं बोलायचं काय विसरलास का काय तू? जरा तोंड सांभाळून बोल. हे बघ नाणे, तुला काय विषय माहित नाही बरं का, तू मध्ये पडू नको. अरे मस्त मला विषय माहिती नसेल, पण मोठ्याशी कसं बोलायचं साधी अक्कल नाही तुला. ना हा बघा भरपाई तर नाही दिली, मला पण माहिती कशी वसूल करायची बरं का. हा अरे जा रे जा, पैसे वसूल करणारा माहिती जा, पळ निघी तू. तुम्ही आडक्यात बोलताय बरं का आता. हा आता बघा मी काय करतो ते. जा रे जा, मला माहिती पैसे वसूल करणारा तू आणि तुझा मामा. जा काय करायचं करून घे. आता मला माहिती मला काय करायचं ते. काय करते तू? काय करशील तू? तू काय करशील? तुला बघून घेतो. काय म्हणे, तू तर म्हणला होता सगळा हिस्सा मिटावला, सुबे कशाला आला होता? सुबे आला होता, काय म्हणत होता? बिअर शॉपीची नुकसान भरपाई मागत होता, दुसरं काय मागत होता? नुकसान भरपाई मी द्यायची. बरं इकडे बस. हे बघ, झालं गेलं विसरून जा. तुला काही लागलं ना पैसे, खालच्या अर्धा एकरची जमीन मी विकतो आणि तुला पैसे देतो. मला त्याची काही गरज नाही, मी मिटवतो सगळं. खर तर त्या सुब्या भाडकावून शॉपी फोडली, त्याच्या मामाला ते माहित नाही. मी उद्याच जाऊन सगळं सांगतो. तू शॉपी टाकली तेव्हा माझा विरोध होता, फक्त तिच्याकडे पाहून मी तुझ्या पाठीला उभं राहिलो. अरे ह्या दारूच्या धंद्यापासून मिळालेला पैसा काय कामाचा? कोणाची घरे सुखी झाली रे? कोण सुखी झालं? आपल्याला असे व्यवसाय नाही करायचा. तुला जर मी बोललो असेल तर फक्त बापाच्या मायेपोटी बोललो रे. तुला वाटत असेल माझा बाप मला विरोध करतो, पण त्याच्या पाठीमागून माझ्या बापाचं प्रेम तुला कधी दिसलं नाही. अरे आम्ही का उन्हाने केस पिकवले का? आम्हाला काही अनुभव आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला विरोध करतो ना. बरं एक काम कर, चल आपण जेवून घेऊ, कधीतरी बापासंग जेव रे. हो ना, हात तरी तुम्ही पहिल्यांदाच मला जेवायचं बोलले. आज गोडाधोडाचं जेवण केलं, 2 टोके एकत्र आले.
नको रडू चल. हाय का कोण घरात? मामा. काय बोलतो? काय रे म्हणे, काय झालं? तुमच्या भाच्याला माझ्या घरी का पाठवलं वसुलीला? काय संबंध आहे त्याचा? मग माझे पैसे कधी देणार तू परत? मी का द्यायचे तुमचे पैसे? तुम्हाला माहिती तुमची बिअर शॉपी कोणी फोडली? तुमच्या भाच्यानी, सुब्यानी फोडली आहे. म्हणे मला माहिती आहे हे समजा नाटक जे आहे ना हे कोणी केलं. बिअर शॉपी त्या नालायक सुब्याने फोडलं. समजा माहिती आहे मला. म्हणजे अरे जुना व्यापारी आहे ह्यो रामदास पवार. हा नावातच आरपी आहे. काय उगाच एवढे धंदे नाही सुरू केले. गाड्या फिरतात माझे जे मला माहिती आहे. कोण फिरवतं, कोण शत्रू आहे, कोण मित्र आहे, कुठं तोटा आहे, कुठं फायदा आहे, समजा माहिती आहे. अरे तुला आठवतं का त्या दिवशी बिअर शॉपीत ताब्यात देताना मी काय म्हटलं होतं? माझा काय संबंध नाही. अरे तुझे जरी 2 लाख त्याच्यात गुंतलं असेल तरी माझे 10-15 लाख त्या बिअर शॉपीमध्ये गुंतलेले होते. आणि हो रामदास पवार जिकडे पैसे गुंतवतो ना तिकडचे बारीक सारीक नाही म्हटलं तरी सगळ्या गोष्टींवरती या आरपीचं लक्ष असतं बरं का. म्हणे त्या दिवशी तू घरी येऊन निघून गेला होतास ना, त्या दिवशी विचार केला मी की ह्यो रामदास पवारच्या बिअर शॉपीवरती कोणाची हिंमत असेल हात टाकायची. मग मी त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केला. सापडली ती पोरं जी आहेत ना ज्यांनी हे समज केलं ती सापडली. कबुली दिली त्यांनी की हे समज जे आहे त्या नालायक सुभाषनी त्या सुब्याने केलेलं आहे. समजलं ना तुम्हाला? माझा यात काही बी संबंध नाही. आता आपला हिशोब क्लिअर. येतो मी. ए म्हणे थांब 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 ना. अजून व्यवहार क्लिअर नाही झाला. अजून एक हिशोब बाकी आहे. आता कसला हिशोब? माझ्या पोरीचं लग्न का मोडलं? तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तूच फोन केलता ना? हे बघा मामा, मी काही बी केलेलं नाहीये. मी कुणालाही फोन केलेला नाही. म्हण्या तुझं प्रेम आहे तिच्यावरती असा फोन तिच्या नवऱ्या तू केलता ना? मामा मी काय फोन वगैरे तू खोटं बोलतो म्हण्या. त्यांची शपथ घेऊन सांगतो. आणि तुमच्या मुलीच्या विमानात असं नव्हतं. ती लई चांगली आहे. तिचं ठरलं होतं जोपर्यंत माझे आई बाप मला सपोर्ट नाही ना करत तोपर्यंत मी नाही लग्न करणार. म्हण्या तू किती बी नाही बोललं ना तरी मला समजा माहिती. त्या दिवशी जेव्हा लग्न मोडलं ना हा काय प्रकार आहे? कुणी केलं होतं फोन? मोडलं ना तुझं लग्न आणि हा मनोज तुझं आणि मनोजचं काय हाय का? आणि होतं तर आम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं ना जानू बेटा. अहो पप्पा मी सांगणारच होते पण माझी एक इच्छा होती की मनोज नेऊन घरी सगळं सांगावं पण त्यानं नाही असं केलं. आणि पप्पा मनोज लय चांगला मुलगा आहे हो. बाळा असं काय करते ग? तुला आम्ही काही कमी केलंय का आतापर्यंत? सांग बरं तू. अगं मम्मी 2 टाइमची भाकर घालायला एवढं तर तू कष्ट आहे बघ. मला त्याच्यावर विश्वास आहे. आणि पप्पा तुमचा पण माझ्यावर विश्वास आहे ना? एकदा घ्या की पप्पा एक चान्स देऊन बघा मला. पप्पा मम्मी तू तरी सांग की पप्पाच नाही. कसं आहे ना म्हण्या आम्ही पडलो जुन्या पिढीतली माणसं. आम्हाला तुमच्यासारख्या नवीन पिढीच्या पोरांवरती लगेच विश्वास बसत नाही बसत. तुमच्यासारखे नवीन मुलं जे आहेत ना ते खूप हुशार आणि प्रॅक्टिकल आहात रे. तो जानूचा नवरा त्या दिवशी सरळ माझ्याकडे आला, हात जोडला आणि म्हटलं मला लग्न नाही करायचंय. तो पूर्ण गावात जाऊन बोबाटा केला असता त्यांनी की तुझं आणि जानूचं लफडा आहे. पण त्याने तसं नाही केलं का? कारण त्याला माझ्या इज्जतीची पर्वा. त्याने म्हणे तू पण तसंच ना रे. तसाच जानूचं एवढं प्रेम आहे तुझ्यावरती. तू तिला पळवून घेऊन जाऊन लग्न केलं असतंस ना पण तू तसं केलं नाही. तू तिला सांगितलंस की मी सेटल झाल्यावर येईन तुझ्या घरी तुझा हात मागायला तुझ्या बापाकडे. मामा माझ्याकडे आता काय बी उरलं नाही. मी हातबल झालो. येतो. मला थांब ऐक ना. तुला सांगितलं होतं ना अजून हिशोब नाही क्लिअर झाला, अजून व्यवहार नाही क्लिअर झाला.
एक हिशोब राहिला म्हटलं होतं ना. अजून व्यवहार नाही क्लिअर झाला. हा जो व्यवहार आहे ना, हा व्यवहार जर तुटला ना तर माझं खूप मोठं नुकसान होणार. जा परत जा घरी जाऊन सांग की ह्यो रामदास पवार, जानूचे वडील, जानूचा हात तुझ्या हातात द्यायला तयार आहे. त्याबरोबर जानू बिअर शॉपी पण तुला द्यायला तयार आहे. ह्यो रामदास पवार. मामा, जानू बिअर शॉपीतली फक्त जानू द्या. बिअर शॉपी तुमच्याकडेच राहू दे. मला माझ्या बापाचं म्हणणं पटलंय. मला सारखं वाटायचं त्याला नाना मला सारखं आडवच का जाते. पण ज्या दिवशी या संकटांनी घेरलं ना, त्या दिवशी मला माझा बाप कळला. अख्खी दुनिया माझ्या विरोधात उभी राहिलेली, पण माझा बाप माझ्या पाठीशी खंबीर उभा होता. मला बोलला, हे ते अर्धा एकर जमीन फुकून टाक आणि तुझं कर्ज मिटव. मी म्हणलं नाही नाना, तुमच्या कष्टाची जमीन होती. बिअर शॉपीसाठी नाही फुकणार. मी माझ्या हिमतीव काहीतरी करेन. मी शेती करेन. शेती करून तुमच्या पोरीला सुखात ठेव, पण बिअर शॉपी नको. मलाही नको तू बिअर शॉपी. मीही तो धंदा बंद करेन. पण मला खात्री आहे की माझी पोरगी तुझ्याबरोबर सुखात राहील. जा. काय रे सुब्या, बिअर शॉपी कोणी फोडली? कोणी फोडली बिअर शॉपी? तूच फोडली ना बिअर शॉपी. इकडे तूच फोडली ना बिअर शॉपी. तुझ्या पोराने सांगितलं मला. कोणती पोरं? त्यांना पैसे दिलेत ना तू? ती पोरं कोणी? अरे काय कळतं का नाही? जानूचं लग्न कोण बोललं त्याचं लग्न? बिअर शॉपी मी फोडली नाही. जानूचं लग्न बिग्न काय? अरे त्याच्या नवऱ्याला तूच फोन केला होता. खोटं बोलू नको, नाटक करू नको. त्या दिवशी पण नाटक करत होता. जानूचं लग्न ठरलं, लालूचं लग्न ठरलं. अरे नाती होती काय कळतं का नाही तुला? कुणाचं नुकसान झालं? तू सांग, कुणाचं नुकसान झालं? माझंच नुकसान झालं ना. मामा काय मामा? मला काही माहित नाही. काय माहित नाही केलं? अरे तू माझ्या बहिणीचा मुलगा ना? हा काय हा मामा बिमा कोण नाही मी. आता या रामदास पवाराचं नुकसान केलं. माझ्याशी गद्दारी केली तू. केली ना. आता ह्याच्या पुढे आहे ना या गावात दिसायचं नाही. आणि ते गॉगल काढ डोक्यावरनं, म्हणजे लक्षात येईल चांगलं काय आणि वाईट काय. केस बिस काप आणि काहीतरी चांगलं काम कर र. बहिणीचं नाव आणि सगळ्यांचं नाव आहे ना. निघ आता, चल निघ. मामा मला काहीच माहित नाही बरं का. हे परत बघू नको माग वळून. सगळं माहितीये मला. रामदास पवार आहे मी. आरपी म्हणतात मला. माग वळून बघू नको. कानाखाली खाशेल, मरशेल. निघ. पप्पा, तुम्ही जर आता असते ना तर हे कधीच घडलं नसतं. त्या जानूनी मला कधी तिचं मानलंच नाही हो. सारखा तिच्या पाठीमागे फिरायचो मी. आणि तो मामा आहे ना, त्या मामाने तर मला अशा बोटीत बसवले, त्या बोटीला लय मोठं वाक पडलेलं आहे. आई, त्या मामाने मला जानू काय दिले नाही. आता मी चाललो दुसऱ्या मामाकडे. जानू, 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 जानू. मला तर अजून बी खरं वाटत ना. काय रे? हेच की माझा शिव माझ्या सोबत आहे. अरे मी तर अपेक्षा सोडलं होतं. मला वाटलं नव्हतं तू घरी येशील ना. असं काहीतरी घडल बघ. अगं मी आलतो वेगळ्या कारणासाठी. घडलं वेगळंच. बरं ते जाऊ दे. मला एक सांग, तुझी खरी जानू ही आहे काही आहे? जानू एकच आहे. असं कोणच नको बोलू र. सांग खरं खरं. काय तर उतरतीच जाते बघ मी. आता घे हसून. तुला परत आयुष्यभर रडवायला मीच आहे. मला
मला अजून बी खरं वाटाना हेच किती माहिती सोबत बाबा आपण लय भारी काम केलं बरं का म्हणजे घरी बोलावलं लग्न चालवून टाकलं जाऊ दे तुला माहितीये का आयुष्यामध्ये जेव्हा प्रेम मैत्री आई वडील प्रियसी यांची ज्यावेळेस साथ मिळते ना त्यावेळी आयुष्याचं सोनच होऊन जातं. धन्यवाद माय बाबा, आपण हा चित्रपट बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापूर्वक आभार.